फेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस झाला। डोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी भागामध्ये मुसळधार पाऊस झाला। आंबा, काजू पिकांवर परिणाम झालेला आहे। शेतकरी चिंतेत आहे। या फेंगल चक्रीवादळामुळे आता इकडे पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसामुळे आंबा, काजू उत्पादक हा चिंतेत आहे, कारण पिकांवर याचा परिणाम झालेला आहे। हलक्या ते मध्यम सरी सिंधुदुर्गमध्ये बरसल्या आहेत। काही दिवसांपूर्वी सुद्धा पाऊस झाला होता, आता पुन्हा पाऊस झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर। सुरेश, आपण पाहिलं होतं 2 दिवसाआधी सुद्धा सिंधुदुर्गमध्ये पाऊस झाला होता, त्यानंतर आता पुन्हा पाऊस झालेला आहे। हवामान खात्याकडून या संदर्भात काय सांगण्यात आलंय? निश्चितच श्रेयस, बघितलं तर फेंगल चक्रीवादळ आहे त्याचा सिंधुदुर्गाला मोठ्या प्रमाणात सध्या फटका बसलेला दिसतोय। संध्याकाळी गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला आणि सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अलर्ट दिलेला आहे। एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग असेल, कुडाळ असेल, सावंतवाडी असेल, ह्या तालुक्यात अवकाळी पाऊस हा मुसळधार कोसळलेला आहे आणि याचा थेट फटका आहे तो आंबा आणि काजू पिकाला बसलेला दिसतो। त्यामुळे शेतकरीही चिंतेत आहेत। 30 ते 40 किलोमीटर प्रति वेगाने समुद्र किनारी भागात जोरदार वारे वाहतील असा इशारा हवामान विभागाने दिला असून पुढील 2 दिवस अशी स्थिती राहील असंही हवामान विभागाने सांगितलं आहे। धन्यवाद सुरेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।